नमस्कार सगळ्यांना। आज आमची सहल श्री क्षेत्र नाणीज या ठिकाणी आलेली आहे। निसर्गाच्या कुशीमध्ये अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर अशा वातावरणामध्ये हे मंदिर या ठिकाणी स्थापित झालेलं आहे। आणि आपल्या संपूर्ण भारतामध्ये 2 पंथ आहेत, त्यामध्ये एक शैव पंथ आणि दुसरा वैष्णव पंथ। आणि आपलं जे मंदिर आहे हे मंदिर वैष्णवपंथीय मंदिर आहे। आणि हा मठ निर्माण करणारे जगद्गुरू रामानंदाचार्य आणि त्यांचे शिष्य आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर भव्य दिव्य वातावरणामध्ये हे मंदिर आहे। आणि आम्ही लातूरहून या ठिकाणी हे मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत। आणि या मंदिराची विशिष्ट अशी रथासारखी रचना आहे आणि संपूर्ण भारतभरातून भक्तगण या ठिकाणी येतात। संपूर्ण भारतामध्ये फक्त 3च मठ आहेत, त्यापैकी दक्षिणेतलं मठ म्हणून आपण या श्री क्षेत्र नाणीजकडे पाहत असतो। आणि इथं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं ना, जे का रंजले गांजले ज्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा, या उक्तीप्रमाणे इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आशीर्वाद मिळतात। त्याच्यामध्ये कुठली जात धर्म पंथ वगैरे काही नसतो। आणि इथं येऊन आशीर्वाद घेऊन आपले जे काही म्हणणे आहे ते आपण इथं देवापुढे मांडत असतो। आणि निश्चितच आपल्यामध्ये तसे विधायक बदल झालेले आहेत आणि अनेकांमधल्या वाईट प्रवृत्ती या ठिकाणी निघून जातात आणि माणूस सत्मार्गाला लागतो, अशी या मंदिराची ख्याती आहे। आणि या मंदिराबद्दल आपल्याला या मंदिरातील गुरुजी आमचे मित्र सन्माननीय परमेश्वर मंदलवाड सर हे आपल्याला याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे। जय सियाराम। श्री जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीज या पीठावरती आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा आणि सर्व शिक्षकांचं सर स्वागत करतो। आता हे जे तुम्ही मंदिर बघता हे वैष्णवपंथी मंदिर आहे। हे जे तुम्ही मंदिर बघता हे रथाचा एक आकार दाखवलेलं मंदिरला, ते आपलं जसं मानवी शरीर आहे तसं मंदिर दाखवलेलं आहे। हे रथाला पुढे तुम्हाला 6 हत्ती दिसतील। हत्ती म्हणजे षडविकार, काम, क्रोध, लोभ, मोह, माया आणि मत्सर हे हत्ती षडविकार दाखवतात। तर रथाला चाक पण आहेत, ते जे चाक आहेत आपले अष्टधा प्रकृती, आपले जे शरीर आहे 8 गोष्टींपासून बनलेले असते ते चाक दाखवतात। तुम्ही अजून मंदिरामध्ये जर गेलात, ते मंदिर संत शिरोमणी गजानन महाराज मंदिर आहे, बाजूलाच काडसिद्धेश्वर महाराजांचं पण मंदिर आहे आणि आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांचं पण मंदिर आहे। आता ते जे पूर्ण वळी बघताय गरुड, ते जे आहे तर मंदिराचे झाड पुढे नेणारे आपलं मंदिर आहे। ते मंदिराला कळस बघता तुम्ही, हे कळस 11 कळस आहेत मंदिरात। आता 11च कळस का असतील, जे आपलं जे शरीर आहे, आपल्या शरीराला 5 कर्मेंद्र आणि 5 ज्ञानेंद्र, जे सर्वात मोठा जे कळस आहे आपला तो मनाचा कळस आहे, असं मंदिर दाखवतं। जय सियाराम। जय सियाराम।